पंच माकडाला त्याच्या आईनं सोडून का दिलेलं, त्याचा जीव दिलेल्या त्याच खेळण्यात का अडकला, यातून आपल्या सगळ्यांसाठी काय मेसेज समोर येतोय आणि शिवाय फेमस कंपनीचं असलेलं ते खेळणं आता कसं व्हायरल होत आहे, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. तर जुलै 2025 मध्ये जपानमधल्या इचिगावा सिटी झू मध्ये पंच या एका माकडाच्या पिल्लाचा जन्म झाला. दुर्दैवानं जन्मानंतर लगेचच त्याच्या खऱ्या आईनं त्याला स्वीकारलं नाही. नवजात माकडांसाठी आईची ऊब आणि सुरक्षा अत्यंत महत्वाची असते, पण पंचला हे सुख मिळालं नाही. झू कर्मचाऱ्यांनी त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याला बाटलीनं दूध पाजलं, त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. खरं तर आईच्या मायेची जागा कोणतंही मानवी प्रेम भरून काढू शकत नाही, हे पंचच्या वागण्यातून दिसत होतं. तो सतत काहीतरी शोधत असल्यासारखा असायचा. झू कर्मचाऱ्यांनी त्याला अनेक खेळणी दिली, गरम ब्लँकेट्स दिले, मिठी मारायला मोठे टॉवेल गुंडाळून सुद्धा दिले आणि शेवटी पंचला एका केशरी रंगाच्या फ्लश नावाच्या ऑरंगुटान खेळण्यात आपली आई दिसली आणि त्यानं त्या खेळण्याला इतकं घट्ट पकडलं की जणू ते त्याचं सर्वस्व होतं. तो त्या बाहुलीला खेळण्याला घेऊन रात्रंदिवस कवटाळून झोपतो. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. तो त्याच्या सोबतच झोपायचा, खेळायचा आणि भीती वाटल्यास मिठी सुद्धा मारायचा. खरं तर पंच व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आईनं त्याला का सोडून दिलं असेल, याबाबत सुद्धा अनेक प्रश्न हे उपस्थित झाले. खरं तर काही तज्ज्ञांच्या मते हे वर्तन असामान्य आहे, पण प्राण्याचं वय, आरोग्य आणि अनुभवाचा अभाव या विशिष्ट परिस्थितींमध्ये हे घडू शकतं. अनेकदा फर्स्ट टाइम मदर्स, म्हणजे ज्या माकडींनी पहिल्यांदाच आई होतात, त्यांना आपल्या पिल्लाची काळजी कशी घ्यावी हे समजत नाही. गोंधळामुळं किंवा भीतीमुळं त्या पिल्लाला सोडून देऊ शकतात. इथे त्यांच्या मते पंचची आई पहिल्यांदाच आई झालेली आणि तिला तिच्या बाळाची काळजी घेण्याचा कोणताही अनुभव नव्हता. शिवाय पंच हा कडक उन्हाळ्यात जन्माला आलेला आणि त्यामुळे त्याच्या आईला त्या तणावपूर्ण वातावरणाचा सामना कसा करावा या संदर्भात ती संभ्रमित होती. आणि या बाह्य ताणाचा सामना करताना मादी माकड पर्यावरणीय परिस्थितीमुळे कमकुवत होण्याचा धोका असताना बाळाची काळजी घेण्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याला आणि भविष्यातल्या प्रजनन क्षमतेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेते. पंच आईनं सुद्धा तेच केलं आणि त्यामुळे पंच एकटा पडला. त्यानंतर मात्र पंच थोडा मोठा झाल्यावर झू प्रशासनानं त्याला इतर माकडांच्या समूहात मिसळण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रवास सोपा नव्हता. लहानपणी आईपासून दूर राहिल्यामुळे त्याला सामाजिक संकेत माहितीच नव्हते. सुरुवातीला इतर माकडं त्याला स्वीकारत नव्हती. कधी कधी त्याला बाजूला ढकललं जायचं किंवा मोठ्या माकडांकडून त्याला त्रास सुद्धा दिला जायचा, पण पंचनं हार मानली नाही. या कठीण प्रसंगांमध्ये पंच पुन्हा आपल्या ओरा मामाला मिठी मारून सुरक्षितता शोधायचा. त्याचे हे व्हिडिओज इंटरनेटवर व्हायरल झाले आणि जगभरातील लोकांनी त्याच्यासाठी सहानुभूतीदायक वक्तव्य केली. काहींनी त्याला दत्तक घेण्याची मागणी सुद्धा केली, पण त्या झूनं स्पष्टीकरण दिलं की हा सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि पंच हा मानसिक दृष्ट्या मजबूत आहे. पण इतर माकडं पंचला सामावून का घेत नव्हती? तर प्राणी संग्रहालय प्रशासनाच्या मते सुरुवातीला जेव्हा पंचनं इतर लहान माकडांसोबत मिसळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या आई माकडांना वाटायचं की तो त्यांच्या पिल्लांना त्रास देतोय. मादी माकड ही आपल्या पिल्लांसाठी खरं तर प्रोटेक्टिव्ह असते आणि माकडं अर्थातच तशी अग्रेसिव्ह सुद्धा असतात आणि त्यामुळे या गैरसमजामुळे इतर माकडं त्याला वारंवार त्रास देत होती. त्यामुळे झू प्रशासनानं माकडाच्या आकाराचं हे खेळणं या आशेनं निवडलं की ते पंचला नंतर गटात अधिक सहजपणे समकालीन होण्यास मदत करेल, कारण माकडं ही खूप लवकर वाढतात आणि पंच हा पुढच्या 4 वर्षात पूर्ण प्रौढ होईल. तोपर्यंत तो लहान आणि सहजपणे नियंत्रित राहणार नाही. अर्थातच माकडांनी त्यांच्या स्वतःच्या प्रजातींसोबत राहावं, कारण ते सामाजिक प्राणी आहेत आणि शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे विकसित होण्यासाठी त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रजातींसोबत गटासोबतच राहावं लागतं. खरं तर हे खेळणं स्वीडिश फर्निचर ब्रँड आयकियाचं होतं आणि आता अनेक जण त्याला ओरा मामा म्हणून सुद्धा ओळखायला लागलेत. प्राणीशास्त्रज्ञांच्या मते जेव्हा नवजात प्राण्यांना आईची अनुपस्थिती जाणवते, तेव्हा ते सुरक्षिततेसाठी अशा पर्यायी वस्तूंना चिटकून राहतात. झू कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि पंचच्या स्वतःच्या धैर्यामुळे आता त्याच्या आयुष्यात एक सुंदर बदल घडलाय. अलीकडच्या काही आठवड्यांपासून पंचला इतर लहान माकडांसोबत खेळताना, त्यांच्यासोबत मिसळताना सुद्धा पाहिलं जात आहे. पंच आता हळूहळू आपल्या फ्लश या टॉयला सुद्धा काही वेळासाठी बाजूला ठेवून समूहात रमू लागलाय. झू मध्ये येणारे पर्यटक सुद्धा पंचला आता इतर माकडांसोबत पाहून आनंदित होतात. ही फक्त पंचचीच नाही तर प्रेम, स्वीकृती आणि चिकाटीची कहाणी आहे. त्याला शेवटी आपले मित्र आणि कुटुंबाचं प्रेम सुद्धा मिळालंय. पण विचार करा, आपण फक्त स्क्रीनवर हळहळ व्यक्त करणारे बुद्धिवंत उरलो आहोत का?
निसर्गाचे काही कठोर नियम असतीलही, पण निसर्गाच्या या चक्रात मानवी हस्तक्षेपामुळे जे बदल होत आहेत त्याची किंमत या मुख्य जीवांना मोजावी लागते. आपण टोलेजंग इमारती बांधल्या, जंगलं तोडली आणि या प्राण्यांना त्यांच्या हक्काच्या घरापासून म्हणजेच निसर्गापासून अनेकदा पोळकं केलंय. बिबटे सुद्धा बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. विज्ञानात प्रगती केली, चंद्रावर पोहोचलो, पण शेजारच्या सजीवाचं दुःख समजून घेण्याची साधी संवेदना आपण हरवून बसलोय. त्या पिल्लाच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला हेच सांगतायत की विज्ञानात प्रगती करताना हृदयातला ओलावा हरवू देऊ नका. खरं तर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून विचार असं म्हणणं खूप सोपं आहे, पण आपल्या आसपासच्या मुख्या प्राण्यांना पाण्याचा थेंब, एक थेंब किंवा अन्नाचा घास देण्या इतकी संवेदनशीलता आपण जपतो का? माणूस म्हणून जन्माला येणं हा खरं तर योगायोग असेल, पण माणुसकी जपणं हा स्वतःचा निर्णय आहे. या पूर्ण कथेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? पंचच्या या व्हिडिओबद्दल, त्याचं जे व्हायरल होत आहे त्याच्यावर ज्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येतात त्यावर तुमचं मत काय? आणि या संपूर्ण कथेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा. लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.